रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने IPL 2025चा हंगाम जिंकला. गेल्या 18 वर्षापासून हा संघ विजयाचे स्वप्न पाहत होता. अखेर हे स्वप्न पूर्ण झाले. दरम्यान या विजयानंतर संपूर्ण भारतात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. बंगळुरू शहरात अजूनही या विजयाचा जल्लोष संपलेला नाहीये. दरम्यान बेंगळुरू शहरातून मोठी माहिती समोर येते. येथे आयोजित करण्यात आलेल्या विजयी रॅलीने आणखी वाईट वळण घेतले आहे. या रॅलीत चेंगराचेंगरी झाली असून तब्बल 8 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरू संघाच्या विजयानंतर बेंगळुरू शहरातील चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले. ते सर्वजण बेंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच अचानक चेंगराचेंगरी झाली. आतापर्यंत या चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झाला असून नेमका कोणाकोणाचा मृत्यू झाला हे अद्याप कळलेलं नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार पंजाबवरील मोठ्या विजयानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने बेंगळुरू संघाचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार आणि अन्य मोठे नेते या समारंभाला उपस्थित राहणार होते. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे सर्व खेळाडू यात सहभागी असून भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे. या कार्यक्रमात या संघाचा सत्कार होणार होता हे कळताच बेंगळुरू संघाच्या चाहत्यांनी स्टेडियम बाहेर मोठी गर्दी केली. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी काही ठिकाणी सौम्य लाठीमार देखील केला. मात्र त्यानंतर गर्दी अनियंत्रित झाल्याने एकूण यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. तर यामध्ये 15 ते 20 जण जखमी झाले असून आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.